कोकणासह सातारा आणि पुण्यामध्ये रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यामध्ये पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, 2 जण जखमी, कोणतीही जीवितहानी नाही। बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची टीम, आरोपी अक्षय शिंदेच्या घरी दाखल। बदलापूरच्या खरवई परिसरामध्ये चौकशी सुरू। बदलापूरच्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंकडून घटनेचा निषेध, तर पुण्यामध्ये पवारांच्या अत्याचाराविरोधात शपथ, काँग्रेसचंही ठिकठिकाणी आंदोलन। महाविकास आघाडीच्या मुका आंदोलनावरून आरोप प्रत्यारोप। राजकारणासाठी चौकात बसणाऱ्यांना जनता औकात दाखवणार, शिंदेंचा टोला। तर विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या, फडणवीसांचा निशाणा। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अत्याचारांचं काय, राज ठाकरेंचा सवाल। राज ठाकरेंचा पुन्हा एकदा शरद पवारांवर आरोप। जाती जातीमध्ये विष कालवणं आणि फोडाफोडीचं राजकारण करणं शरद पवारांनीच केलं, राज ठाकरेंचा पवारांवर आरोप। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठका आणि मुंबईतील जागांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची उपस्थिती। पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय। पदभरती करताना आरोग्य महामंडळाकडून तपासणी बंधनकारक असणार, दिव्यांग कल्याण विभागाचा निर्णय। पुढारीच्या पाठपुराव्याला यश। जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट, घटनेमध्ये 22 कामगार जखमी। जालना शहरासह औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा खळबळ। Thank you.